बेळगाव, कारवार, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे या मागणीसाठी महाराष्ट्र एकीकरण समिती गेली 70 वर्ष लढा देतीये, पण अजूनही त्याला यश मिळालेलं नाही। केंद्रीय गृहमंत्र्यांनी सीमा प्रश्नात लक्ष घालावं यासाठी आज महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं। दरम्यान नामदार एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी आलेल्या शिष्टमंडळाला अडवल्यानं समितीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न अजूनही सुटलेला नाही। केंद्रीय गृहमंत्री आज कोल्हापूर दौऱ्यावर आले होते। त्यांची भेट घेऊन त्यांना या प्रश्नाचं गांभीर्य पटवून देण्यासाठी वेळ द्यावी अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीची होती, पण पोलिसांनी त्यांना गृहमंत्र्यांपर्यंत पोहोचू दिलं नाही। त्यामुळे सीमा भागातून आलेल्या सुमारे 50 पेक्षा अधिक महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री वास्तव्यास असलेल्या कोल्हापुरातील फर्न हॉटेलमध्ये भेट मागितली, पण तिथंही पोलिसांनी कार्यकर्त्यांना अडवलं। त्यामुळे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। त्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांची समजूत काढून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी परवानगी दिली। महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळानं नामदार एकनाथ शिंदे यांना निवेदन दिलं। सीमा प्रश्न सोडवण्यासाठी गृहमंत्र्यांनी लक्ष घालावं, त्यासाठी नामदार एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घ्यावा अशी विनंती कार्यकर्त्यांनी केली। की हा प्रश्न जो अन्याय राज्य पुनर्रचना आयोगानं सीमा भागावर केलेला आहे तो अन्याय दूर करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहावं आणि विशिष्ट तत्वानुसार या प्रश्नाची सोडवणूक व्हावी अशी जी सीमा भागाची गेली 70 वर्षाची मागणी आहे त्यानुसार सीमा भागातील जनतेला त्यांनी न्याय द्यावा या दृष्टिकोनातून आम्ही भेट घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। त्या दृष्टिकोनातून आम्ही आमच्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांनाही विनंती केली। महाराष्ट्र एकीकरण समितीनं दिलेल्या निवेदनाचा स्वीकार करत या प्रश्नात लक्ष घालू असं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं। यावेळी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, खासदार धैर्यशील माने, आमदार राजेश क्षीरसागर, सत्यजित कदम यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते।